ही फुटकी शौचालय, अस्वच्छ आणि बंद स्वच्छतागृह आहेत साकूर मुलींच्या शासकीय आश्रमशाळेतली। जव्हार प्रकल्पात ही एकमेव फक्त मुलींची असलेली शासकीय आश्रमशाळा आहे। इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत असलेल्या या आश्रमशाळेत एकूण 826 मुली शिक्षण घेत आहेत। बाथरूमच्या टाक्या फुटलेल्या आहेत, परत आम्हाला डबे सुद्धा नाहीत, ते आम्हाला पाहिजेत। निवासी शाळेत मुलींच्या राहण्यापासून सगळी सोय असावीच लागते, त्याची जबाबदारी अर्थातच शाळेची आणि पर्यायानं शासनाची आहे। आता या शाळेचा विचार केला तर इथं फक्त 29 टॉयलेट्स आहेत, त्यापैकी 14 टॉयलेट्स बंद आहेत, तर उरलेले 15 जे चालू अवस्थेत आहेत असं सांगितलं जातंय त्यांची अवस्था तुंबलेल्या गटारापेक्षाही घाण आहे। याचबरोबर दुसरी भयंकर गोष्ट म्हणजे इथं राहणाऱ्या 556 मुलींच्या आंघोळीसाठी इथं फक्त 30 बाथरूम्स आहेत। त्यामुळे या मुलींना आंघोळीसाठी जवळच्या ओढ्यावर आणि बंधाऱ्यावर जावं लागतंय, तेही उजाडायच्या अगोदर। आंघोळ करायला बाथरूम कमी आहेत, आम्ही मोठ्या मुली आहेत, बाहेर जायला लाज वाटते। आता कुठं आंघोळ जाता मग तुम्ही? बांधाऱ्यावरती, ओहळावरती। आश्चर्य म्हणजे या शाळेला 2012-13 मध्येच लाखो रुपये किमतीचे सोलर वॉटर हीटरचे तब्बल 4 संच मिळालेत, पण ते संच या शाळेत धूळ खात पडून आहेत। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या शाळेतलं महिला अधीक्षकाचं पद गेल्या 6 महिन्यांपासून भरलेलं नाहीये। शाळेतल्या मंजूर झालेल्या इतर 35 पदांपैकी फक्त 18 पदं भरलेली आहेत। अशा अनेक समस्या असताना ही आश्रमशाळा चालवली तरी का जाते हा प्रश्न आहे। याबद्दल अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही। सरांना तर आम्ही खूप भेटलेलो आहे, प्रकल्प अर्ज खूप दिलेला आहे, पण आज पण त्यांनी कोणतीही काही एखादी चक्कर सुद्धा टाकलेली नाही। काय आश्रमशाळांमधल्या दुरवस्था तशाच आहेत, त्यात सुधारणा होतही नाहीये। मग आदिवासी मंत्री कोणीही असो आणि सरकार कुणाचंही असो। विजय राऊत, IBN लोकमत, जव्हार।